अतिशय सुंदर परफेक्ट असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। बघू शकतो जाळी पण किती सुंदर आलेली आहे आणि खूप सुंदर ढोकळा तयार होतो। हा दिसतो पण किती छान आणि अफलातून चव येते याला। बघू शकता हे ढोकळा प्रीमिक्स तुम्ही 6 महिने स्टोर करू शकता। मस्त होतो, झटपट ढोकळा बनवून तयार होतो। नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण ढोकळा प्रीमिक्सची रेसिपी पाहणार आहोत। एकदम अचूक प्रमाण आहे, खूप सुंदर ढोकळा बनवून तयार होतो। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे 2 किलो मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले, हरभऱ्याची डाळ ही 1.25 किलो घेतलेली आहे, 1/2 किलो उडीद डाळ घेतलेली आहे, 200 ग्रॅम ही पिठी साखर घेतलेली आहे, 125 ग्रॅम मीठ घेतलेले आहे, निंबू सत्व 100 ग्रॅम आणि सोडा 100 ग्रॅम घेतलेला आहे। हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ कॉटनच्या कपड्याने मस्त पुसून घेतलेली आहे। आणि आता हे जे 2 किलो तांदूळ घेतलेले हे 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ इथे मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले। आता चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती हे तांदूळ जे धुतलेले ते आपण असे निथळत ठेवायचे। याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे। तांदळामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे। या पद्धतीने आपण सगळे तांदूळ असे उपसून घेणार आहोत। तांदूळ मस्त कोरडं झालेले, सगळं पाणी निघून गेलेले। इथे कॉटनचा रुमाल असा पसरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण आता हे जे तांदूळ घेतलेले ते टाकून द्यायचे। बघू शकता सगळं पाणी मस्त निघून गेलेलं याचं। तांदूळ छान असे पसरून घ्यायचे आणि रात्रभर आपण आता न फॅन लावता असे सुकून घ्यायचे। इंद्रायणी तांदूळाचा ढोकळा प्रचंड छान लागतो, त्याच्यामुळे इथे इंद्रायणी तांदळाचाच वापर करायचा आहे। डाळी पुसताना कॉटनचा कपडा थोडासा ओला करून कडक पिळून ओल्या कपड्याने जरी डाळी पुसल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही, किंवा कोरड्या कपड्याने जरी पुसलं तरी पण छान पुसले जातात। रात्री जे तांदूळ धुतले होते छान सुकून गेलेले रात्रभरात, आणि ते पण फॅन नव्हता चालू केलेला, बिना फॅनचं सुकवायचं आहे। अगदी कोरडेही नाही आणि खूप जास्त ओलेही नाही, असे तांदूळ सुकून घेतलेले। आता याच्यामध्ये आपण डाळी मिक्स करून घ्यायचे आहे। या डाळी मी कपड्याने मस्त पुसून घेतलेले आहे। हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि गिरणीतून आपल्याला दळून आणायचं आहे। ढोकळ्याचं पीठ थोडंसं असं गरमरीत दळून आणलेलं आहे गिरणीतून। आता याच्यामध्ये आपण सोडा टाकून घ्यायचा आहे। सोडा, मीठ, पिठी साखर, निंबू पावडर थोडीशी जाड असते म्हणून आता मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। निंबू पावडर मस्त बारीक दळली गेलेली आहे। आता निंबू पावडर मिक्स करून घ्यायची आहे। आता हे जे पीठ आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला हे जे आपण पिठी साखर सोडा वगैरे टाकलेलं आहे सगळं पीठ मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ 6 महिने आरामात टिकतं, तुम्ही स्टोर करू शकता। याच पद्धतीने आपण आता सगळं पीठ मस्त एकजीव करून घ्यायचं आहे।
सगळं पीठ मस्त छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे डब्यामध्ये भरून घ्यायचंय आपल्याला. ढोकळ्याचं सगळं पीठ या डब्यामध्ये आपण भरून घेतलेलं आहे. आता डबा बंद करायचा आहे आणि 4 दिवसानंतर ढोकळे करायचे. 4 दिवसापर्यंत हे पीठ आपल्याला छान असं मुळे, म्हणजे छान असे ढोकळे होतात आपले. इथे बघू शकतात 4 दिवस आपण हे ढोकळा प्रेमिक छान असं मुरू दिलेलं आहे. 4 दिवस झालेले आहेत. आज 5 दिवस आहे. आज आपण ढोकळा बनवणार आहोत. आणि गिरणीतून जेव्हा आपण हे पीठ दळून आणतो त्यानंतर हे पीठ गार होऊ द्यायचे. त्याच्यानंतरच आपण सोडा, निंबू पावडर, पिठी साखर वगैरे असं मिक्स करायचं आहे. गरम गरम असल्यावर मिक्स करायचं नाही आहे. गिरणीत जेव्हा दळायला देतो आपण तेव्हा त्या गिरणीवाल्याला गरमरीत किंवा ढोकळ्याचं प्रेमिक्स दळतोय असं सांगायचं. म्हणजे ते छान असं थोडंसं रवाळ दळून देतात. हे पाहू शकतात, खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही, नॉर्मली असं रवेदार राहतं हे पीठ. चला तर मग आपण आता ढोकळा बनवून घेऊ. ढोकळा बनवण्यासाठी इथे 1 वाटी आपल्याला हे ढोकळा प्रेमिक्स घ्यायचे. बघू शकतात 1 वाटी आपल्याला इथे हे पीठ घ्यायचंय आणि बरोबरच नॉर्मल आपल्याला पाणी घ्यायचे. 1 वाटी पाणी घेणार आहोत. पिठात पाणी मिक्स करायच्या आधी इथे मी इडली कुकर ठेवलेले आहे. एका डिशला असं तेल लावून घेतलेले आहे आणि गॅस चालू केलेला आहे गरम होण्यासाठी. झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पीठ भिजून घ्यायचं आहे. कुकर गरम होतं आहे तोपर्यंत 1 वाटी पीठ, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. साधं पाणी आहे. थोडं थोडं पीठ पाणी टाकत एकाच डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं टाकायचं आहे. छान असं मस्त फेटून घ्यायचंय. तुम्ही इथे हिरवी मिरची आणि लसूण दळून पण टाकू शकता. छान लागतो तसाही ढोकळा. खूप पातळी नाही खूप घट्टही नाही असं भिजायचंय हे पीठ, म्हणजे छान ढोकळा होतो. खूप सुंदर होतो. बघू शकता 1 वाटीला 1 वाटी पाणी बरोबर लागतं. फक्त जसं लागेल तसं टाकायचंय. एकदम नका टाकू. जसं लागेल तसं हे पाणी टाकायचंय. आपलं कुकरही छान असं गरम होतंय. हे पीठ जास्त वेळ असं मिक्स करायचं नाही. मिक्स केल्या केल्या लगेच टाकून द्यायचंय. पीठ टाकून झालेलं आहे. झाकण लावायचंय आणि 10 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आपण ढोकळा झालाय की नाही तो चेक करून घ्यायचा आहे. चाकू किंवा टूथपिकच्या सहाय्याने असं चेक करून घ्यायचं आहे. चाकू क्लीन आला याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट असा झालेला आहे. आता हा काढून घ्यायचा आहे. आता इथं फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलेले आहे. फोडणीसाठी इथे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, तीळ, जिरे, मोहरी घेतलेली आहे. तीळ आणि जिरे तुम्हाला आवडत असतील तर टाका, ऑप्शनल आहे. पर्सनली मला आवडतं म्हणून मी फोडणीत टाकते. तेल गरम झालं की सगळ्यात आधी मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे लगेच. नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची. तीळ आणि कढीपत्ता. छान असं मिक्स करून घ्यायचंय.
मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची ही. गॅस बंद करायचा आहे. आता हा ढोकळा कापून घ्यायचा आहे. ढोकळा कापून झाला की त्याच्यामध्ये जी आपण ही फोडणी केलेली होती ती टाकून घ्यायची. फोडणी टाकून झाली की खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप सुंदर हा ढोकळा बनवून तयार होतो. हे प्रीमिक्स बनवून ठेवा, 6 महिने हे पीठ आरामात चालतं आणि झटपट ढोकळा बनवून तयार होतो. मी तुम्हाला एक ढोकळा काढूनही दाखवते. बघू शकतात किती अशी जाळीदार हा ढोकळा बनवून तयार आहे. खूप सुंदर होतो. तर तुम्ही पण या पद्धतीने हे प्रीमिक्स नक्की बनवून बघा. तुम्हाला तर मंडळी, तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.